या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। परम पवित्र भगवाध्वज पूजनीय भारत माता, वंदनीय मावशी केळकर आणि ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण हा उपक्रम राबवतो आहोत त्या आदरणीय उषाताई चाटी यांना माझे विनम्र अभिवादन। तसंच आपण सर्व श्रोतृगणांना माझा सादर सस्नेह नमस्कार। या उपक्रमामध्ये मला सहभागी करून घेतलं त्याबद्दल आयोजकांचे हार्दिक आभार। खरं सांगायचं झालं तर उद्बोधन किंवा बौद्धिक करण्याइतकी माझी प्राज्ञा अजिबातच नाही, पण माझा एक छोटासा प्रयत्न। सध्या सगळीकडे दोन प्रकारची वारी वाहत आहेत। एकीकडे आपण सगळे आपला भारत देश, आपले हिंदू राष्ट्र विश्वगुरुत्व प्राप्त करेल अशी चर्चा करतो आहोत, पण दुसरीकडे दुसरा वारा काय सांगतो आहे की काय होईल या देशाचं, कशी झालेली आहे ही पिढी, कसं होईल, संपलं आता सगळं, काही खरं नाही आहे असा सुद्धा सूर उमटतो आहे। तर अशी चर्चा, असा उहापोह सतत चालू असतो आणि त्या संदर्भानेच माझ्याही मनामध्ये बरेच दिवसांपासून एक गोष्ट लक्षात येते आहे। शाळेमध्ये गेल्यावर काय होतं की प्रार्थना आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर घोषणा दिली जाते, भारत माता की। समोर सुमारे 400 ते 500 विद्यार्थिनी असतात। त्यांचा प्रतिसाद कसा येतो? जय, वंदे मातरम। काय अर्थ आहे याला? काय म्हणायचं याला? 400-500 विद्यार्थिनींच्या समूहातून प्रतिसाद कसा यावा? इतका अगदी आवाज खोल गेलेला, त्यांना ओरडून सांगावंसं वाटतं की अगं मोठ्यानी म्हणा। ज्या राष्ट्राचा जय जयकार करण्यासाठी, भारत माता की जय म्हणण्यासाठी, वंदे मातरम म्हणण्यासाठी शेकडो देशभक्तांना कारावास भोगावा लागला। आपलं आयुष्य त्यांनी समर्पण केलं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, केवळ भारत माता की जय म्हणण्यासाठी। आणि आज काय चित्र आहे तर आम्हाला ओरडून सांगावं लागतंय की म्हणा ग भारत माता की जय। का असं झालं असेल बरं? कोण जबाबदार आहे याला? मला असं वाटतं मी जबाबदार आहे, माझी पिढी जबाबदार आहे की आज अभ्यासाला असणारा इतिहास जबाबदार आहे। त्यांना त्यांच्या समोर आलेले आदर्श याला जबाबदार आहेत का? कोण सांगू शकेल याचं उत्तर? आता तुम्ही याच्यावरती म्हणाल की केवळ भारत माता की जय म्हटल्याने किंवा वंदे मातरम म्हटल्याने राष्ट्रभक्ती सिद्ध होते का? हो, राष्ट्रभक्ती करायची म्हणजे काय फक्त जय जयकार करायचं का, मोठ्याने म्हणायचं का? तर मी म्हणेल हो, आज गरज आहे, गरज निर्माण झाली आहे माझ्या राष्ट्राचा जय जयकार मोठ्याने करण्याची। माझ्या राष्ट्राचं भवितव्य या पुढच्या पिढीच्या हातामध्ये आहे आणि जेव्हा मी मोठ्याने जय जयकार करेल तेव्हाच पुढच्या पिढीला ही राष्ट्रभक्ती काय आहे ते कळेल। आता तुम्ही म्हणाल की असं का, नुसतं राष्ट्रभक्ती जय मोठ्याने म्हणा म्हटल्याने नाही होणार आहे। जसं आपण म्हणतो की आज मी संध्याकाळी दिवा लावला तर समोरची पिढी संध्याकाळी दिवा लावणं म्हणजेच संस्कृती जतन करणं, संस्कृती संवर्धन करणं होईल, ती संक्रमित होईल। त्याचप्रमाणे आज मोठ्याने राष्ट्राचा जय जयकार केला तरच माझी देशभक्ती पुढे जाणार आहे, संवर्धित होणार आहे। आपण सतत एक म्हण म्हणत राहतो, शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरी। का अशी म्हण म्हणायची आपण की शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरी?
नाही, आज आपण असं म्हटलं पाहिजे की आपण प्रत्येकाने शिवाजी होण्याची गरज आलेली आहे. हिंदू राष्ट्र निर्माण करता तो शिवाजी प्रत्येकामध्ये आहे, त्याला आपल्याला जागृत करायचं आहे. पण अतिशय खेदाने सांगावंसं वाटतं की आज जेव्हा मुलांना म्हटलं जातं की अरे 15व्या-16व्या वर्षी की नाही शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला होता बरं का, त्यावर मुलं म्हणतात की बाबा तुमच्या वयाचे असताना महाराज छत्रपती झाले होते. आणि त्यावर आपण सगळेजण हसतो की मुलांनी काय सुंदर उत्तर दिलं. किती खेदाची बाब आहे. खरंच आपण हसायला हवं का? आणि तोच मुलगा जो विनोदाचा विषय करतो आहे शिवाजी महाराजांवर, हिंदू राष्ट्रावर, हिंदुत्वावर, तोच मुलगा थोड्या वेळाने त्याला एखाद्या क्लासला जायचं असेल तर तो म्हणतो की मला गाडीने घेऊन दिली, मला इतक्या दूर पायी जावं लागतं, सायकलवर जावं लागतं. का बरं असं? कारण त्याच्यामध्ये क्रियाशक्तीच नाही उरलेली, कष्ट करण्याची सवयच नाही उरलेली. मी दोष देत नाही आहे, मी आजच्या तरुण पिढीला दोष देत नाही आहे. मी एक प्रश्न तुमच्या समोर मांडते आहे की हे असं का झालं असेल. हार्डवर्क, डेडिकेशन हे शब्द फक्त शब्दच राहिले आहेत. काही करण्याची इच्छाच आज कोणामध्ये उरली नाहीये. क्रियाशक्ती नष्ट झालेली आहे. का बरं असं? कारण इन्स्टंटचा जमाना आला आहे. सगळं काही 2 मिनिटात. साध एखाद्या शब्दाचा अर्थ जर माहिती करून घ्यायचा असेल तर आपल्याला 10 पुस्तकं चाळावी लागायची. पण आज मात्र एका क्लिकवर सगळं काही उपलब्ध होतं. जर असं सगळं ज्ञान, सगळ्या गोष्टी एका क्लिकवर आम्हाला मिळत आहेत तर आम्ही का करायचे कष्ट? बरोबरच आहे. आम्हीच ही आधुनिकता, हे आधुनिक तंत्रज्ञान उदयाला आणलेलं आहे, उदयाला आलेलं आहे. पण म्हणून क्रियाशक्ती नष्ट व्हायला हवी का? आपल्याला उदाहरणं माहिती आहेत. जन्मठेपेची शिक्षा झालेली असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कितीतरी रचना केल्या. आणि त्याही रचना कशा केल्या तर भिंतीचा कागद करून दिवसभर कोलू ओढल्यावर रात्री जेव्हा त्यांच्या दालनात यायचे, ते दालन तरी केवढं, फक्त 2x3चं, त्यामध्ये त्यांनी आपल्या देशासाठीच अनेक सुंदर रचना केल्या. लोकमान्य टिळकांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. कारावासाची शिक्षा भोगत असताना गीतेचं सार त्यांनी आपल्यासाठी लिहिलं. ह्याला म्हणतात क्रियाशक्ती. सतत आईनी, शिवबांना आईनी सांगितलं होतं की आपल्याला हिंदू राष्ट्र निर्मिती करायची आहे. त्यांनी साधनांची उपलब्धता नाही असं उत्तर दिलं नव्हतं किंवा अशी कारणं सांगितली नव्हती. जे आहे त्यामध्ये त्यांनी हिंदू राष्ट्र, स्वराज्य स्थापन केलं होतं. याला म्हणतात क्रियाशक्ती. पण आज आम्ही छोट्या छोट्या गोष्टींसाठी साधनांची गरज सांगतो आहोत, साधनांची मागणी करतो आहोत. काही करावंसं आपल्याला वाटतच नाही. काय कारण असावं याला? आधुनिक तंत्रज्ञान, शैक्षणिक पद्धत आजची, की आजचं राजकारण, की आजचं समाजकारण. अनेक कारणं आहेत. मी कोणा एकाला दोष मला मुळीच द्यायचाच नाही आहे. मग आता ही क्रियाशक्ती असण्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे. झोकून देऊन राष्ट्रासाठी केलं पाहिजे. माझ्यासाठी तर मला करायचंच आहे, पण माझ्यासाठी काहीतरी करत असताना माझ्या समाजासाठी मला काहीतरी करायचं आहे, माझ्या राष्ट्रासाठी मला काहीतरी करायचं आहे, ही इच्छाशक्ती माझ्यामध्ये निर्माण होणं आवश्यक आहे. तीव्र इच्छाशक्ती, विजिगिषा. विजिगिषा म्हणजे काय तर जग जिंकण्याची इच्छा. नका जिंकू जग, पण काहीतरी मिळवण्याची तीव्र इच्छाशक्ती. थोडकी नाही, 150 वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं.
आणि सातत्यानं या देशभक्तांचा संघर्ष सुरूच होता. ते जहाल मतवादी होते, ते मवाळ मतवादी सुद्धा होते. शांतीच्या मार्गाने, संघर्षाच्या मार्गाने, अनेक मार्गाने सातत्याने इंग्रजांना पळवून लावलं आणि स्वातंत्र्य मिळवलं. का मिळालं असेल हे स्वातंत्र्य? इच्छाशक्तीच्या बळावर. इच्छा तिथे मार्ग, हे सगळ्यांना माहिती आहे. पण ही इच्छाच नष्ट झाली आहे. मी आणि माझं, मला बाकी काही करायचंच नाही आहे. मी का करायचं, कशासाठी करायचं, यामागे काय कारण असेल? काही संकट आलं, नाही बाबा माझ्याच्यानी नाही होणार, जाऊ दे ना, जेवढं आहे तेवढं. अल्पसंतोषीपणा खूप वाढला आहे की आपण आपलं गाडी आहे, घर आहे, घरामध्ये बसलेलो आहे, ठीक आहे. इच्छाशक्ती उरलीच नाही. जे विनासायास मिळतं आहे ते मिळवून घ्यायचं. हार्डवर्क करायचंच नाही आहे. दोन मार्ग असतात आपल्या समोर. एक सोपा मार्ग असतो, एक कठीण मार्ग असतो. पण आम्ही सोपाच मार्ग निवडतो. कठीण मार्गांनी, काट्याकुट्यांमधनं कोण जाणार आहे? कारण खूप कष्ट केल्यानंतर, खूप क्रिया केल्यानंतर जे यश मिळते, त्या यशाची गोडी काय असते ते आज मला माहितीच नाही आहे. कारण माझ्यासमोर तसे आदर्शच नाही आहेत. त्या आदर्शासाठी मी पुन्हा पुन्हा म्हणते आहे की पुन्हा त्या इतिहासाला उजाळा देण्याची गरज आहे. पुन्हा त्या गोष्टींना उजाळा देण्याची गरज आहे की लोकमान्य टिळक काय, स्वातंत्र्यवीर सावरकर काय, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आणीबाणीच्या प्रसंगामध्ये कितीतरी लोकांनी कारावास भोगला. का आली होती आणीबाणी, का करावी लागली ती चळवळ, काय परिस्थिती झाली होती त्यावेळेला समाजाची, त्यावेळेच्या समाजातल्या लोकांची मानसिकता कशी होती, किती लोक त्यांच्या पाठीशी उभे होते. आणि एवढी आणीबाणी आलेली असताना, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणीबाणी आलेली असताना आपल्या राष्ट्रातली परिस्थिती कशी होती, हा इतिहास आज सांगितल्याच जात नाही हो. आज माझी 70-80च्या दशकातली पिढी, पण मला देखील तो इतिहास ज्ञातच नाही आहे. म्हणून मी जे मला विनासायास मिळते आहे ते सहज सहज भोगते आहे. मी त्याचा आस्वाद घेते, एन्जॉय करते आहे. ही क्रियाशक्ती माझ्या मध्ये राहिलीच नाही. हे इच्छाशक्तीचं स्फुल्लिंग आपल्याला चेतवायचंच आहे. आता हे इच्छाशक्तीचं स्फुल्लिंग चेतवायचं आहे, पण हे इच्छाशक्तीचं स्फुल्लिंग कशामध्ये चेतवायचं आहे, कोणामध्ये चेतवायचं आहे? माझ्यामध्ये चेतवायचं आहे. माझ्यामध्ये चेतवायचं आहे, म्हणजेच माझा आत्मविश्वास मला जागृत करायचा आहे. आत्मविश्वास म्हटल्यानंतर पहिल्यांदा विश्वास म्हणजे काय, विश्वास म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे. मी काहीतरी करू शकते, मी काहीतरी मिळवू शकते, मला हे मिळवायचंच आहे, मला हे करायचंच आहे. हा विश्वास पहिल्यांदा माझा मला मिळवायचा आहे. माझा माझ्यावर पहिले विश्वास पाहिजे आहे. माझा आत्मविश्वास केव्हा जागृत होईल? जेव्हा एखादं ध्येय मी निश्चित केलेलं असेल. एखादं ध्येय निश्चित केल्यानंतर त्याचा ध्यास घेणं आवश्यक आहे. पेटून उठायचं आहे, ध्यास घ्यायचा आहे एखादी गोष्ट करण्यासाठी. पण आज आई वडील आपल्या मुलांना अति जास्त सुरक्षित वातावरणामध्ये ठेवत आहेत, खूप प्रोटेक्ट करत आहेत. नाही बाळा असं करू नको, नाही बाळा तसं करू नको, किंवा असंच कर, मी सांगेल तेच करायचं, मी सांगेल तसंच करायचं. मुलांनी इंजिनियरच व्हायचं की डॉक्टरच व्हायचं, IT कडे जायचं, नीट द्यायचं का JEE द्यायचं, हे पालकच ठरवत आहेत. एवढंच नाही तर मी पेय कोणतं प्यायचं, मुलांनी ड्रिंक्स, हॉर्लिक्स घ्यायचं का बोर्नव्हिटा घ्यायचं, हे सुद्धा आईच ठरवते.
त्यामुळे काय झालेलं आहे की निर्णय क्षमताच राहिली नाही मुलांमध्ये. प्रत्येक वेळेला कोणाचं तरी बोट धरूनच मी काहीतरी करणार आहे, मी काहीतरी करू शकतो हे मला माहितीच नाहीये ना, कारण आई सांगेल, बाबा सांगतील तसंच मला करायचं आहे. हो बाळा तू कर, जा बिनधास्त पुढे, पाहून घेऊ काय होईल ते, असं नाहीच. पुन्हा ह्यालाही कारण काय, कारण हम दो हमारे दो किंवा हमारा एकच, आणि मग तो हमारा एकच आम्ही तळहाताच्या फोडासारखा अगदी जपतो त्याला, आणि आमच्या वंशाचा दिवा असतो तो. मग त्याला आम्ही अगदी सगळीकडून असं कोंदणामध्ये असं गोंजारून ठेवलेलं असतं. मग त्याला विश्वास काय आणि आत्मविश्वास काय काहीच नाही माहिती हो. आणि मग नंतर येतं नैराश्य. हा आत्मविश्वास जर राहिला नाही आपल्यामध्ये तर कसा होईल हो आपला भारत आत्मनिर्भर. मोदी म्हणून राहिलेले आहे आपल्याला आपलं राष्ट्र आत्मनिर्भर करायचं आहे, पण आत्मनिर्भरतेसाठी आधी आत्मविश्वास जागृत करणं खूप गरजेचं आहे. आत्मविश्वास जागृत असला तर आपली विचारसरणी सुद्धा अतिशय वेगाने कार्य करू शकते, योग्य कार्य करू शकते. विवेक बुद्धी, विवेक या शब्दाला सत्सद हा प्रत्यय लावल्याशिवाय सत्सद विवेक बुद्धी हा शब्द पूर्ण होतच नाही. आणि सत्सद विवेक या शब्दामध्येच सगळा अर्थ सामावलेला आहे. सत्सद योग्य, अयोग्य काय आहे, हे काय करू नये, काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, कोणत्या वेळी मी काय करावं, कोणत्या प्रसंगाला मी कसं तोंड द्यावं. मला स्पर्धेमध्ये उभं राहायचं आहे, पण मला जर अपयश आलं तर खचून जायचं नाहीये. आणि नेमकं आज हेच होते आहे. नकार पचवायची ताकदच आपल्यामध्ये राहिलीच नाही आहे. सहज कारण विनासायास मिळत गेलं. त्याच्यामुळे की ठीक आहे आज नाही मिळालं यश, पण मी पुन्हा जिद्दीने पुढे जाईल. किंवा मग सत्सद विवेक बुद्धी की हे असं का झालं याच्या मागचं कारण मी शोधून काढेल आणि मी मग पुन्हा योग्य तो प्रयत्न करेल, असं मी करतच नाही आहे. आज सगळीकडे आत्महत्या आणि घटस्फोटाचं प्रमाण प्रचंड वाढलेलं दिसते आहे. अगदी साध्याशा घटनेमध्ये, साध्याशा गोष्टीमध्ये युवक टोकाची भूमिका घेताना दिसत आहे. पण ही टोकाची भूमिका घेतल्यानंतर त्याचे दूरगामी परिणाम काय होतील हा विचारच मुलं करत नाही आहे. त्यांना प्रचंड नैराश्य येते आहे. आणि अशा घटना वारंवार होतात. त्याच्या मागे काय आहे? त्याच्या मागे राजकारण आहे का, समाजकारण आहे का, आधुनिकता आहे का? मला असं वाटतं आणखीन एक मुद्दा त्यामध्ये ऍड करावा. आरक्षण आहे का? कारण मी कितीही मेहनत केली, मी कितीही योग्य विचारांनी, योग्य प्रकारे, योग्य परीक्षा दिल्या, पण मला यश मिळतच नाही आहे आणि म्हणून नैराश्य येते आहे. मग आत्मविश्वासही फोल ठरतो आणि सत्सद विचारसरणीही फोल ठरते आणि मग नको ती भूमिका घेतल्या जाते आणि प्रचंड नुकसान आपल्याला, आपल्या राष्ट्राला सहन करावं लागतं. हे असं का होत असेल? काय आहे ह्याच्या मागचं कारण? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणखीन एक ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की अहंकार, अतिशय समृद्धी आमच्या 70-80च्या दशकातल्या पिढीने पाहिलेली आहे. स्वातंत्र्य मिळालेलं होतं, त्याच्यामुळे बाकी काहीच आम्हाला इतिहास आमच्या समोर योग्य तो आलाच नाही. आणि संघर्ष काय असतो, कष्ट काय असतात हे आम्हाला माहितीच नाही. सगळं काही अगदी छान चालू आहे, सगळं मुबलक प्रमाणात मिळते आहे, टेबला खालून टेबलावरून कुठल्याही मार्गाने फक्त आपल्याला मिळवायचं आहे. आणि खूप
फुगायचं आहे त्या गोष्टीतल्या बेडकासारखं एवढंच आम्ही शिकलो. त्यामुळे काय झालं, आमच्यामध्ये अहंकार निर्माण झाला आणि हा अहंकारच घातक ठरतो आहे. अहंकार आपल्यामधला गळून गेला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की अहंकार कसा गळेल? अहंकार आपल्याला आहे, सगळ्यांना आपल्यामध्ये अहंकार प्रचंड भरून गेलेला आहे. एकदा स्वामी विवेकानंदांना विचारलं की दोन व्यक्तींमध्ये भांडणं झालेले आहेत, एकीचं चुकलेलं आहे, एका व्यक्तीचं बरोबर आहे, पण दोघांपैकी एकही जण माघार घ्यायला तयार नाही. कोणी घ्यायची माघार? चुकलेल्यानी माघार घ्यायची की बरोबर असलेल्यानी माघार घ्यायची? त्यावर विवेकानंदांनी काय उत्तर दिलं? ज्याला यश मिळवायचं असेल, ज्याला प्रगती करायची असेल त्यांनी माघार घ्यावी. म्हणजेच ज्याला प्रगती करायची असते त्याच्यामध्ये अहंकार नको. अहंकारामुळेच आपली प्रगती खुंटते आहे. आज एका अहंकारामुळे कितीतरी मनं दुखावली जातात. कुटुंब होरपळून निघतं या एका अहंकारामध्ये. कुटुंब होरपळून निघतं. आपलं समाज या एका अहंकारापायी बेचिराख होतो आहे, राख रांगोळी होते आहे. फक्त मी आणि माझं किती चांगलं, दुसऱ्यांचं मला काय करायचं हा विचारच मला करायचा नाही आहे. मी फक्त माझंच पाहणार आहे. हा इतका प्रचंड अहंकार ठासून आपल्यामध्ये भरलेला आहे. त्यामुळे माझा समाज, माझं गाव, माझा देश या संकल्पना उरल्याच नाही आहे आणि म्हणूनच अधःपतन होते आहे की काय अशी शंका व्यक्त केली जाते आहे. म्हणून आधी आपल्यामधला अहंकार गळून पडणं आवश्यक आहे. अहंकार केव्हा गळून पडेल आपल्यामधला? ज्या वेळेला आपल्यामध्ये सतसत विवेकबुद्धी असेल. आणि ती सतसत विवेकबुद्धी केव्हा आपल्यामध्ये येणार आहे? ज्या वेळेला आपल्यामध्ये आत्मविश्वास जागृत झालेला असेल, आपल्यामधली जिद्द जागृत झाली असेल, आपल्यामध्ये जिंकून घेण्याची, विजयाला काहीही कुठलंही संकट आलं तरी मी विजयाला खेचून आणेल ही ताकद माझ्यामध्ये आहे, हे जेव्हा मला स्मरणात येईल, माझ्या लक्षात येईल, त्यावेळेलाच मी काहीतरी करू शकेल. माझ्यामधली क्रियाशक्ती वाढेल. मी प्रचंड ताकदीने, ऊर्जेने उभा राहू शकेल. आणि असा प्रचंड ताकदीने उभा झालेला युवक नक्कीच राष्ट्रभक्ती करेल. राष्ट्रभक्ती, क्रियाशक्ती, विजिगीषु, आत्मविश्वासः, विवेको अनहंकारश्च, षड्गुणाः राष्ट्रतारकाः, असा हा 6 गुणांचा श्लोक सांगितलेला आहे की राष्ट्रतारक, आपल्याला राष्ट्रतारण करायचं असेल, राष्ट्राचा उद्धार करायचा असेल, राष्ट्राला विश्वगुरुत्व प्राप्त करून द्यायचं असेल तर आपल्या सगळ्यांमध्ये ह्या 6 गुणांचा अंगीकार असणं आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या संघाची किंवा समितीची सुद्धा स्थापना या 6 गुणांच्या तत्वांवरच आधारलेली आहे. त्यामुळे राष्ट्रभक्ती, क्रियाशक्ती, आत्मविश्वास, विजिगीषा, विवेकबुद्धी आणि अहंकार नसणे या 6 गुणांचा अंगीकार आपल्या आधीच्या, नंतरच्या प्रत्येक पिढीमधल्या प्रत्येक हिंदूंनी जर अंगीकारला तरच परमपूजनीय
हेडगेवारांच्या, वंदनीय मावशींच्या स्वप्नातलं हिंदू राष्ट्र साकार होणार आहे असं मला वाटतं. धन्यवाद.